नमस्कार मित्रांनो, पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की वल्लरी आणि मनोज दोघ जण बोलत असतात. वल्लरी मनोजला म्हणते की खरं सांगू का, आता नानावटी सर आपल्या बाजूने आहेत तर मला पूर्ण खात्री आहे ही केस आता आपण नक्की जिंकू. यावरती मनोज म्हणतो की जिंकणारच, कारण श्वेताताई आणि मिठूताईंना न्याय मिळवून द्यायला एक तगडा वकील आपल्या बाजूने असणं गरजेचं होतं आणि तो आपल्या बाजूने आहे. तितक्यात आता मनोजला एका अननोन नंबरवरून फोन येतो. तो फोन पाहून मनोज जरा घाबरतोच आणि वल्लरीकडे पाहायला लागतो. वल्लरी म्हणते काय झालं, कोणाचा फोन आहे? मनोज म्हणतो अनोळखी नंबरवरून फोन आलाय. तेव्हा वल्लरी म्हणते की घ्या आणि स्पीकरवरती टाका. आता मनोज तो फोन स्पीकरवरती टाकतो. तर आता समोरचा व्यक्ती मनोजला धमकी देत असतो आणि तो म्हणतो की काय रे मनोज, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? बायकोला गावी घेऊन जायला सांगितलं होतं तुला, मग परत का आलास? तिचा जीव नको झालाय का तुला? आता वल्लरीला खूपच राग येतो. ती फोन घेते आणि रागातच म्हणते की तुझ्यासारख्या मालकाच्या मागे बसून भुकणाऱ्या लोकांना आम्ही भीक घालत नाही, समजलं का? हिंमत असेल ना तर समोर यायचं आणि मग बोलायचं. तेव्हा तो माणूस म्हणतो काय गे, तुला भीती वाटत नाही का? तेव्हा वल्लरी म्हणते तुझ्यासारखी घाणेरडी कामं करणाऱ्या लोकांना जीवाला घाबरतात, आमच्यासारखी सर्वसामान्य लोक असल्या गोष्टींना घाबरत नाही. जाऊन सांग तुझ्या मालकाला, कायदेशीर लढाई लढण्यास तयार राहा. नाही ना तुझ्या त्या मालकाला जेलमध्ये पोचवलं तर माझं नाव सुद्धा सौ वल्लरी मनोज भांबरे नाही, चल फोन ठेव. असं म्हणत रागातच वल्लरी फोन कट करते. आता हे ऐकून मनोज खूपच घाबरलेला असतो आणि तो घाबरतच वल्लरीला म्हणतो अगं वल्लू, ते गुंड आहेत, असं काय बोलायची गरज होती तुला? यावरती वल्लरी म्हणते की तुम्ही घाबरू नका, या लोकांना हीच भाषा समजते, यांच्याशी याच भाषेत बोललं पाहिजेत. आणि शिवाय आपल्यासोबत नानावटी सर आहेत ना, आणि ते असताना आपल्याला घाबरायची गरज नाहीये. त्यानंतर आता आपण असं पाहतो की मिठूचा श्वेता आणि तेजा दोघी जणी मिळून मेकअप करत असतात आणि तिच्यासोबत त्या गप्पा पण मारतात. तर दुसरीकडे इकडे वल्लरी कोणातरी फोन लावत फेऱ्या मारत असते. श्वेता तिला म्हणते अगं वल्लरी, किती फेऱ्या मारशील, कुणाला फोन लावतेस? यावरती वल्लरी म्हणते तुम्हाला लवकरच समजेल. तेवढ्यात आता तिथे रोशन आंटी येतात. त्यांनी जेंटची कपडे घातलेली असतात आणि ते डिरेक्टरच्या रूपात आलेले असतात. आता सगळेजण रोशन आंटीकडे बघून खूप शॉक होतात. प्रेरणा म्हणते रोशन आंटी तुम्ही? यावरती आता रोशन आंटी म्हणतात अरे मी तर फेमस डिरेक्टर आहे, विजय सुशीला पांचाली. आता तेजा सुद्धा नाटक करत म्हणते की हो हो, मी तुम्हाला ओळखते, मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर, मला तुमच्या फिल्ममध्ये एक छोटासा रोल द्याल का? आता श्वेता सुद्धा नाटक करत म्हणते की हो हो, मी पण तुम्हाला खूप ओळखते, मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे, तुमचे सगळे सिनेमे आम्ही पाहिलेले आहेत, तुमच्या एखाद्या पिक्चरमध्ये मला पण छोटा रोल द्याल का? रोशन आंटी म्हणतात नाही नाही, मला फ्रेश फेस हवाय. फ्रेश फेस म्हणजेच मिठू मॅडमचा, मी मिठू मॅडमला भेटायला आली आहे. असं म्हणत आता रोशन आंटी मिठूला पिक्चरची ऑफर देतात. पुढे तिच्याशी गोष्टी गमती जमती करतात. पण मिठू मात्र यावरती काहीच रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळं आता सगळेजण भावुक होतात. वल्लरीमध्येच म्हणते की हो हो, करतील ना ते, तुमच्या सिनेमामध्ये ना नक्की काम करतील, पण आता तुम्ही पिक्चर साईन केल्याचे त्यांना थोडे ॲडव्हान्समध्ये पैसे द्या. असं म्हणत आता रोशन आंटी मिठूच्या हातामध्ये पैसे टेकवतात. पुढे रोशन आंटी वल्लरीचं कौतुक करत म्हणतात की वल्लरी, अगं तू किती एफर्ट्स घेतेस मिठूनं बोलावं, बरी व्हावी म्हणून, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा खूप अभिमान आहे. यावरती वल्लरी म्हणते की हो, आता आम्ही सगळ्याजणी मिळून मिठूताईंची खूप काळजी घेऊ आणि तुम्ही बघाच मिठूताई लवकरच बऱ्या होतील. त्यानंतर आता वल्लरी मनोजला भेटायला खाली येते आणि मनोजला म्हणते की तुम्हाला एक सांगायचं राहिलं मगाशी, वरती ना रोशन आंटी पिक्चरच्या डायरेक्टर म्हणून आल्या होत्या, त्यांनी मिठूताईंना कामाची ऑफर दिली. तुम्हाला सांगते मिठूताईंनी काहीतरी आठवावं, त्यांनी काहीतरी बोलावं, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि सगळ्याजणी जर अशा पॉझिटिव्ह राहिल्या ना तर आमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. तेव्हा मनोज वल्लरीचा हात हातात घेऊन म्हणतो की तुझी तशी इच्छा आहे ना, मग तसंच होईल, मला खात्री आहे की तू हे करूनच दाखवशील. तेव्हा वल्लरी आता थोडी इमोशनल होते आणि मनोजला म्हणते की तुम्ही जेव्हा माझ्यासोबत असे उभे असताना, माझ्या बाजूने बोलताना, त्यावेळेस असं वाटतं की आता बस, आयुष्यात मला अजून काही नकोय. आता मनोज म्हणतो की वल्लू, अगं मला तुझी माफी मागायची आहे गं, भीतीमुळे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागत होतो, तुझ्यावर रागवलं सुद्धा, खरंच सॉरी. यावरती वल्लरी म्हणते तुम्ही का माफी मागताय माझी, मी तर केव्हाच विसरून गेले हे सगळं. तेव्हा मनोज म्हणतो अगं पण ही गोष्ट मला सतत त्रास देते ना, त्याचा इतका फोन येत होता की मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. पण तुझं हे धाडस पाहिलं आणि मी विचार केला की माझ्या वल्लूच्या मागे मी धीटपणे उभं राहायला हवं. यावरती आता वल्लरी म्हणते की तुम्हाला एक सांगू का, तुमच्या जागी जर मी असते ना तर कदाचित मी घाबरले असते. अहो आपण सामान्य माणसं, सामान्य माणसांना आधीच खूप जबाबदाऱ्या असतात, म्हणून अशा गोष्टी आपल्याला मागे खेचतात. तुमचं यात काही चुकलं नाहीये. मनोज म्हणतो मी कसाही वागलो तरी तू मनात कधीच राग ठेवत नाहीस. तर यावरती वल्लरी म्हणते की हो, आपणच एकमेकांना समजून नाही घ्यायचं तर मग कोण घेणार? तितक्यात आता तिथे युवराज येतो
आता युवराजला पाहून वल्लरी विचारते की तुम्ही आता इथे कस काय. यावरती युवराज सांगतो की मी मिथिलाताईंना भेटायला आलोय, त्यांच्यासाठी फ्रेश फ्लॉवर घेऊन आलोय, बघूया काय रिस्पॉन्स देतात का. यावरती वल्लरी म्हणते हे मात्र तुम्ही चांगलं केलं, चला आपण जाऊया. असं म्हटल्यावरती आता हे तिघ जण वरती येतात. आता श्वेता दरवाजा उघडते. समोर युवराजला पाहून ती फार घाबरते. युवराज श्वेताला खुन्नस देत म्हणतो सगळं व्यवस्थित चाललंय ना. तेव्हा श्वेता मात्र काहीच बोलत नाही, ती फार घाबरलेली असते. तितक्यात आता तिथे प्रेरणा आणि तेजा दोघी जणी येतात. आता प्रेरणा युवराजला पाहून खुश होण्याचं नाटक करते आणि म्हणते की युवराज साहेब तुम्ही या ना या. तेजा पण म्हणते खरंच तुमचं मनापासून कौतुक वाटतं, एवढी महत्वाची कामं असतात तुम्हाला, तरी पण वेळात वेळ काढून तुम्ही इथे येतात मिठूला भेटायला, खरंच कौतुक आहे तुमचं. यावरती युवराज म्हणतो की अहो बहीण म्हणालोय ना मी तुम्हाला, मग बाकी सगळी कामं बाजूला. असं म्हणून तो सर्वांना म्हणतो चला मी येतो मिथिलाताईंना भेटून. असं म्हणून तो आतमध्ये जातो. आता श्वेता खूप घाबरलेली असते आणि म्हणते की बघितलं ना तो कसा मुद्दामन करतोय हे सगळं. आता वल्लरी श्वेताला समजवत म्हणते की श्वेताताई शांत व्हा. श्वेताताई असं घाबरून कसं चालेल आपल्याला, आता खरंच धीराने वागायची गरज आहे आपल्याला. यावरती तेजा म्हणते की हो तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळ्याजणी तुझ्या सोबत आहोत. प्रेरणा म्हणते की श्वेता तेजा बरोबर बोलते, आपण सगळेजणी इथे एकत्र आहोत ना, तू काळजी करू नकोस. तेव्हा मनोज सुद्धा श्वेताला समजवत म्हणतो की श्वेताताई तुम्ही अजिबात घाबरू नका. आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई काही होणार नाही, तुम्ही आतमध्ये जा. तेव्हा तेजा म्हणते की हो आणि त्याला गुन्हा कबूल करायला सांग. यावरती प्रेरणा म्हणते की श्वेता अगं शांत राहून सुद्धा युद्ध जिंकता येतं, त्यामुळं इथून पुढे ना अजिबात घाबरू नकोस, तू जा, आम्ही सगळेजणी आहेत. त्यानंतर आता श्वेता ज्यूस घेऊन आतमध्ये येते आणि युवराजला तो देते. युवराजचा हात पकडतो आणि म्हणतो की श्वेता श्वेता बेबी मला हा ज्यूस नकोय, मला तू हवी आहेस. आता श्वेता फार घाबरते आणि मागे सरकते. युवराज म्हणतो अगं श्वेता खूप मिस केलं ग मी तुला, आपली नीट भेटसुद्धा झाली नाही, तू येशील का माझ्यासोबत फार्म हाऊसला, फक्त तू आणि मी. आता श्वेता मात्र फार घाबरलेली असते आणि घाबरतच म्हणते की अनिमेष माझ्यापासून लांब राहायचं. आता यावरती युवराज श्वेताला म्हणतो की सारखं अनिमेष अनिमेष, कोण आहे हा अनिमेष, बेबी तुझा हा दुसरा बॉयफ्रेंड तर नाही ना. यावरती श्वेता रागाने म्हणते की किती नाटकं करशील अजून, बंद कर हे सगळं, मी लग्नासाठी मागे लागले होते म्हणून माझ्यावरती हल्ला करून आणलास ना तू, आमच्या मिठूची अशी अवस्था केलीस ना, बंद कर ही तुझी सगळी नाटकं. तेव्हा युवराज हसत म्हणतो की बेबी काय बोलतेस तू, काय बोलायचंय नक्की तुला, हे सगळं मी केलंय बेबी, तूच तुझ्या मैत्रिणीवरती हल्ला केलाय. परत रागाने म्हणतो की हे बघ पोलिसांसमोर कबूल कर की तूच मिठूवरती हल्ला केलायस, ते या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. हे बघ आत्ता सांगतोय गुन्हा कबूल कर, नाहीतर आता हिची जशी अवस्था केली आहे ना तशी तुझ्या सगळ्या मैत्रिणीची करेल, मग तू एकटी पडशील, तुला वाचवणारं इथं कोणी नाहीये, लिहून देतो मी. तितके तिथे आता वल्लरी तेजा प्रेरणा मनोज येतात. आता श्वेता रागाने युवराजला म्हणते तुला काय वाटतं तू कसाही वागशील आणि सुटून जाशील याच्यातून, तुला सगळं इथेच भोगावं लागणार आहे. यावरती युवराज हसायला लागतो आणि म्हणतो की बेबी हेच तर मला तुझं आवडतं ना, की तुला काहीच कळत नाही. परत मी तुला सांगतो तुला काय वाटतं हे सगळं सोपं आहे का, युवराज ढवळे पाटीलच्या वाकड्यात जाणं. आता वल्लरीला खूप राग येतो आणि वल्लरी मोठ्या आवाजातच म्हणते की हे ढवळे पाटील त्यांना एकटं समजू नकोस, आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. असं म्हणून आता सर्वजण श्वेता जवळ येतात. आता युवराज सर्वांना पाहून थोडा शॉक होतो आणि म्हणतो की म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती पडलं तर. यावरती वल्लरी म्हणते की हो तुला काय वाटलं तुझी पापं लपून राहतील, आता आम्हाला सगळं काही समजले, तूच अनिमेष आहेस, तूच तो आहेस की ज्याने श्वेताताईंना एवढा त्रास दिला, तूच तो नराधम आहेस ज्याने आमच्या मिठूताईंची अशी अवस्था केलेली आहे, तुझी यातून आता सुटका नाही, लक्षात ठेवायचं. आता हे ऐकून युवराज मोठमोठ्याने हसायला लागतो आणि तो वल्लरीची ऍक्टिंग करत म्हणतो की आता यातून तुझी सुटका नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणतो अरे तुम्ही आहात कोण, तुमच्या सगळ्यांची लायकी तरी काय आहे, अरे हा जो कायदा वगैरे आहे ना तो मी खिशात घेऊन भरतो, मी तुम्हा सगळ्यांना एवढं बदनाम करेल ना कुठं तोंड दाखवायला जागा सुद्धा राहणार नाही. तेव्हा वल्लरी खूपच चिडते आणि रागाने म्हणते तुझ्या या फालतू धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. पुढे वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई अहो पुढे व्हा आणि या नीच माणसाला अद्दल घडवा, हा तोच माणूस आहे ज्याने तुमची फसवणूक केली, हा तोच माणूस आहे ज्याने मिठूताईंची अशी अवस्था केली, आता त्याला अद्दल घडवलीच हवी, त्याच्या कानाखाली मारा तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. तेव्हा युवराज श्वेताकडे बघायला लागतो. तेव्हा श्वेता फार घाबरलेली असते आणि घाबरत म्हणते की नाही. आता यावरती वल्लरी श्वेताला म्हणते की घाबरायचं काही एक कारण नाहीये श्वेताताई, आठवा हा माणूस तुमच्यासोबत कसा वागलाय ते, या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे, याच्या कानाखाली खेचा, आयुष्यभर कोणाच्याच बाईच्या वाटेला हा जाणार नाही.
आता युवराज हसायला लागतो आणि तो श्वेताला गाल पुढे करत म्हणतो की बेबी मार ना मला, मार ना मला. श्वेता मात्र घाबरलेली असते. ती काय त्याला मारायची हिंमत करत नाही. पण बाकीच्या ह्या सगळ्या जणी श्वेताला फोर्स करत असतात की तू मार म्हणून. पुढे युवराज वल्लरीला म्हणतो तुम्ही सगळ्या जणी कशाला तुमचा वेळ वाया घालवतायत, ती काय मला मारणार नाही. पण प्रेरणा, तेजा, वल्लरी या सगळ्या जणी श्वेताला परत एकदा फोर्स करू लागतात की मार, आठव की तुला ह्याने किती त्रास दिलाय ते. आता यावरती युवराज मात्र हसत असतो. त्याला वाटतं श्वेता काय आपल्याला मारणार नाही. पण श्वेता 2 मिनिटं त्याच्याकडे रांगणे पाहते आणि खनखिनी त्याच्या एका कानाखाली वाजवते. आता कानाखाली पडल्यावरती युवराज शॉक होतो, तर बाकीच्या सगळ्या जणी खुश होतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.